यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवचा दौरा करणार आहेत। बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची ही जाहीर सभा होणार आहे। ओमराजे यांच्या बंडखोरीनंतरची उद्धव ठाकरेंची ही पहिलीच सभा आहे जी धाराशिवमध्ये होते आणि त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। एकीकडे सर्वात विश्वासू अशा ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरी केल्यामुळे साहजिकच त्यांच्या विरोधात संताप आहे आणि त्यामुळे आज ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच आमदार कैलास पाटील आपल्या जिवलग मित्रासंदर्भात काय भूमिका घेतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धाराशिव शहरातील सीताई मंगल कार्यालयामध्ये ही सभा पार पडणार आहे। या सभेद्वारे ठाकरे सेनेकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे। आजच्या या सभेनंतर धाराशिवच्या राजकारणाची पुढली दिशा स्पष्ट होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, बंडखोर खासदारांनंतर त्यांनी जी भूमिका घेतलेली होती त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आणि स्वतः उद्धव ठाकरे हे आता मैदानामध्ये उतरलेले आहेत। त्या मतदारसंघांचा ते दौरा करतायत। आज धाराशिवचा दौरा करणार आहेत। ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि सध्या काय वातावरण तिथे पाहायला मिळतंय? बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे सध्या सभा घेत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 6 खासदारांनी बंडखोरी केली त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरी ठाकरे यांच्या चांगली जिव्हारी लागलेली आहे। या सगळ्या बंडखोरीमुळे राज्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं। ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरी केल्यानंतर समाज माध्यमावर किंवा रस्त्यांवर देखील मोठा बंड किंवा विरोध आपल्याला पाहायला मिळाला। ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात वातावरण तापवण्यासाठी युबीटी कडून मोठी तयारी देखील करण्यात आलेली आहे। बैठका घेण्यात आलेले, कार्यकर्त्यांची संवाद साधला गेलेला आहे। कार्यकर्त्यांना या सभेसाठी येण्याचं आवाहन देखील करण्यात आलेले। शहरामध्ये जय्यत तयारी पाहायला मिळाली। जागोजागी बॅनर्स लावलेले आहेत। निष्ठावंतांचा मेळावा या स्लग खाली खरं तर ही सगळी सभा होती आहे। ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंचे सगळ्यात निष्ठावंत किंवा विश्वासू मानले जात होते आणि त्यांनीच ठाकरेंची साथ सोडल्यामुळं ठाकरेंना कुठंतरी ही घटना चांगली जिव्हारी लागलेली आहे। आणि आजच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे ओमराजेंचा काय समाचार घेणार, कुठल्या भाषेत उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकर यांना सुनावणार हे पाहणं खरं तर गरजेचं आहे। उद्धव ठाकरेंच्या सभेला कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण ज्यावेळेस ओमराजे निंबाळकर यांनी बंड केला आणि त्या बैठकीतली त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यातील किंवा ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। मागच्या निवडणुकांमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युबीटी कडून जे उमेदवार निवडून आले म्हणजे नगरसेवक किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य निवडून आले होते ते ओमराजे निंबाळकर यांच्याबरोबर सुरुवातीला असल्याचं दिसलं। आज ते सर्व सदस्य उद्धव ठाकरेंच्या सभेला येतात का हे देखील पाहावं लागणार आहे आणि त्यावरून उद्धव ठाकरेंना किती समर्थन मतदारसंघांमध्ये आहे हे कळणार आहे। उद्धव ठाकरे आज ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका करतील अशी परिस्थिती आहे। कारण ओमराजे निंबाळकर यांचा हा बंड शिवसेनेलाच नाही तर ठाकरेंच्या जिव्हारी लागलेलं आहे। त्यामुळं अवघ्या राज्याचं या आजच्या सभेकडे लक्ष लागलेलं आहे। अगदी निश्चित। त्यामुळे धाराशिवकर कशा पद्धतीनं शिवसेना युबीटीच्या या सभेला प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।